शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी गहू पिकाची खूप मोठ्या प्रमाणावरती पेरणी वगैरे केली आहे. पहिलं तर खास करून शेतकरी गव्हाकडे एवढं काही लक्ष देत नव्हते. फक्त गव्हाला पाणी, एखादं तणनाशक मारलं तर तेवढ्यावरती गहू त्यामध्ये येऊन जायचा. आजकाल शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करत आहेत आणि परिणामी गव्हाचं चांगलं उत्पन्न देखील त्यामध्ये घेत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक असा फॉर्म्युला सांगणार आहे. हा फॉर्म्युला जर तुम्ही तुमच्या गहू पिकाला वापरलेला असेल तर निश्चितच या ठिकाणी तुमचं जे काही गव्हाचं उत्पन्न असणार आहे हे साधारणपणे 25 ते 30% पर्यंत निश्चित त्यामध्ये वाढणार आहे. अतिशय छान यामध्ये फॉर्म्युला असणार आहे. एकदम सोपा फॉर्म्युला आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. गव्हाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर या एका फॉर्म्युलामुळे तुमचं गव्हाचं अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी वाढू शकतं आणि ते कसं हे देखील त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, गव्हाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर नेमकी काय गरजेचं आहे, तर सर्वात पहिली गोष्ट की गव्हाचा चांगला फुटवा होणं गरजेचं आहे. गव्हाचा जर चांगला फुटवा झालेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये ओंब्या जास्त प्रमाणात मिळेल, तर तुम्हाला दाणे जास्त मिळेल. ओंब्या जर जास्त मिळाल्या तर तुम्हाला दाणे जास्त मिळेल. परिणामी तुमचं जे काही येणारं उत्पन्न आहे तर हे चांगल्या त्यामध्ये येऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, एक जो काही फॉर्म्युला असणार आहे तर आपण मागच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना रेकमेंडेड केला होता, सांगितला होता. ज्या शेतकऱ्यांनी वापरला, स्वतः यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये कमेंट करून सांगितलं होतं की अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट आले दादा. आता त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मी सांगत आहे, तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस साधारणपणे गहू पीक आपलं 30 ते 35 दिवसांचं होत असतो, तर अशा वेळेस आपल्याला अमोनियम सल्फेट आणि झिंक सल्फेट या खताचा वापर आपल्या गहू पिकाला त्यामध्ये करायचा आहे. आता हा शेतकरी मित्रांनो, नेमकी वापर केव्हा करायचा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही गव्हाला तणनाशक मारत असाल, साधारणपणे 20 ते 25 दिवसानंतर हे तणनाशक मारल्यानंतर अनेक वेळेस तुमचा गहू पीक पिवळा पडलेला असतो. गव्हाला झटका देखील बसलेला असतो. गव्हाची वाढ देखील थांबली जाते. त्याच्यानंतर शेतकरी जे पुढचं पाणी देत असतात, त्या पुढच्या पाण्याच्या हा फॉर्म्युला द्यायचा आहे. आपल्याला वापरायचं आहे 1 एकरसाठी अमोनियम सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे 30 किलो आणि याच्यासोबतच आपल्याला झिंक सल्फेट त्यामध्ये 5 किलो घ्यायचं आहे. या दोन्ही खतामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, तणनाशकामुळं बसलेला जो काही झटका आहे तो झटका देखील जातो, पिवळेपणा निघून जातो. पण शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर गहू पिकाचा जास्तीत जास्त फुटव्यांसाठी वाढायला ह्यामध्ये फॉर्म्युलामुळे फायदा होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, जे काही अमोनियम सल्फेट आहे, बरेच वेळेस शेतकरी त्यामध्ये युरियाचा वापर करत असतात. युरिया तुम्ही आजकाल आज टाकला तर 24 तासामध्ये काम करतो आणि त्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये त्याचं काम करायचं त्यामध्ये संपून जातं. मग अमोनियम सल्फेट शेतकरी मित्रांनो
हे असं खत आहे की हे आपल्या पिकाला हळूहळू त्यामध्ये नायट्रोजन उपलब्ध करून देत असतं, जे की गहू पिकासाठी अतिशय फायद्याचं आहे. प्लस शेतकरी मित्रांनो, अमोनियम सल्फेटमुळे काय होत असतं की जमिनीचा जो काही पीएच लेवल आहे, पीएच लेवल कमी होत असते आणि परिणामी जमिनीतून उपलब्ध होणारे काही झिंकचं प्रमाण आहे, हे तुमच्या गहू पिकाला जास्तीत जास्त व्हायला देखील फायदा होत असतो. आणि त्यासाठी अमोनियम सल्फेट हे अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे. तर झिंक सल्फेट नेमकं काय काम करतं, तर त्याचे देखील फायदे समजून घ्या. झिंक सल्फेटमुळं शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने गहू पिकाचा फुटवा करण्यासाठी, जसं की गव्हामध्ये जे काही असणारे हार्मोन्स आहेत, त्याच्यामध्ये ॲझिन असेल, आय असेल, सेल्स डिव्हिजन करण्याचं काही प्रोसेस वगैरे आहे. या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी जे काही काम करत असतं, तर ते म्हणजे की झिंक सल्फेट करतं. गहू पिकाला झिंक देणं अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे. आणि त्या जर तुम्ही सल्फेट फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर अतिशय उत्तम. तर याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होणार की जे हार्मोन्स ॲक्टिव्ह होतील, हार्मोन्स ज्यावेळेस बनतील जास्त प्रमाणात, त्यावेळेस तुमच्या गहू पिकाला नवीन जास्तीत जास्त फुटवे निघणार आहे. आणि परिणामी गव्हाला जास्त फुटवे असेल तर ओंब्या जास्त लागतील आणि गव्हाचं उत्पन्न देखील त्यामध्ये जास्तीत जास्त यायला फायदा होणार आहे. यासाठी हा फॉर्म्युला शेतकरी मित्रांनो एका एकराला यावर्षी यामध्ये तुम्ही करून पहा. आपल्याला एकरी वापरत असताना अमोनियम सल्फेट आपल्याला 30 किलो घ्यायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला झिंक सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे, तर ते म्हणजे 5 किलो घ्यायचं आहे. दोन्ही एकत्र करून सांगितलेली जे काही वेळ आहे यावेळेस वापरा. 1 एकरला वापरा आणि 1 एकरला वापरू नका, जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला रिझल्टमध्ये स्पष्टपणे क्लिअर लक्षात येईल. ज्या क्षेत्रामध्ये वापरलेलं असेल निश्चितच त्याचं साधारणपणे 25 ते 30% जास्त उत्पन्न या ठिकाणी यायला फायदा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो पेरणी करताना जर खत व्यवस्थापन केलेलं असेल आणि नंतर एवढं जर खत व्यवस्थापन केलं तर बाकी दुसरं काही करायची गरज नाही. फक्त गव्हाला एखाद्या वेळेस काळा मावा वगैरे पडला तर त्यावेळेस एखादी फवारणी करा. एवढ्या देखील जर तुम्ही ट्रीटमेंट केली एवढी देखील असेल तरी देखील तुम्हाला गव्हाचं चांगलं उत्पादन या ठिकाणी येऊ शकतं. सांगितलेला फॉर्म्युला आवश्यकतेमध्ये वापरून पहा. शेतकऱ्यांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि शेजारच्या बेल आयकॉन घंटेला देखील ऑल नोटिफिकेशन करायला विसरायचं नाही. तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.